नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनोने. स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल IT इन्स्ट्रक्टर प्रशांतवरती. मित्रांनो, मी इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी निमीची मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज चालू केली होती. त्यापैकी इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरचे 3 मॉडेल मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्यातलाच आजचा नेक्स्ट मॉडेल म्हणजे चौथा मॉडेल, त्याचाच पार्ट 1 आपण आज डिस्कस करणार आहोत. बघा, इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरचं चौथा मॉडेल बेसिक इलेक्ट्रिकल प्रॅक्टिसेस, याला मी टोटल 3 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. त्याचा पहिला पार्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. चला तर व्हिडिओ सुरू करूया. क्वेश्चन नंबर 1 बघा, हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर देअर इन अ थर्ड सेल ऑफ कॉपर ॲटम. आपण जे कंडक्टर बघतो, बघा कंडक्टर कोणता असतो, कॉपर आणि अल्युमिनियमचा कंडक्टर बघतो. त्यांनी काय विचारलं, तांब्याच्या अणूच्या तिसऱ्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात. आता नंबर ऑफ सेल फाइंड करण्याचा शॉर्टकट फॉर्म्युला आहे बघा, 2n². म्हणजे जर तुमची एक नंबर ऑफ पहिली सेल असेल त्याच्यामध्ये किती असतात, 2 इलेक्ट्रॉन्स असतात. दुसऱ्या सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन बसतात. तिसऱ्या सेलमध्ये 18 इलेक्ट्रॉन बसतात. आणि चौथ्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स बसतात, 2, 8, 18 आणि 32. असे 4 सेलमध्ये असे इलेक्ट्रॉन्स असतात. मग आता आपल्याला काय माहिती पाहिजे, सर्वात आधी कॉपरचा ॲटॉमिक नंबर माहिती पाहिजे. तर तो कॉपरचा ॲटॉमिक नंबर असतो 29. या आधीच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला नाही का सांगितलेलं आहे, कॉपरचा ॲटॉमिक नंबर 29 असतो. मग बघा आपल्याला काय करायचं, पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन जातील, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 जातील, टोटल झाले 10. उरले किती, अजून 19 उरले. त्याच्या 2 आणि 8 किती झाले, 10 उरले 19 29 मधून. त्याच्यापैकी 18 जे आहेत ना ते तिसऱ्या ऑर्बिटमध्ये जातील आणि चौथ्या ऑर्बिटमध्ये 1 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स राहणार. या आधीच्या म्हणजे अगोदरच्या मॉड्यूलमध्ये त्यांनी काय विचारलं होतं की लास्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन राहील, त्याचं उत्तर 1 होतं. पण आता त्यांनी काय विचारलं की कितव्या सेलमध्ये, 3 नंबरच्या सेलमध्ये, थर्ड नंबरच्या सेलमध्ये किती राहतील. तर थर्ड नंबरच्या सेलमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती राहतील, तर ऑप्शन नंबर किती राहणार, सी. ऑप्शन नंबर म्हणजे 18 काय राहणार, कॉपरच्या एलिमेंट म्हणजे कॉपरच्या तिसऱ्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स राहणार, तर त्या 18 राहणार. बघा नंतरचा क्वेश्चन काय म्हणतो, विच इज अ सेमीकंडक्टर मटेरियल. म्हणजे खाली दिलेल्या मटेरियल पैकी कोणतं सेमीकंडक्टर मटेरियल आहे. बघा आता 3 टाईपचे आपल्याकडे मटेरियल असतात. एक असतो कंडक्टर, दुसरं येतं सेमीकंडक्टर आणि तिसरं येतं इन्सुलेटर. मग कंडक्टर म्हणजे काय, की जो काय करतो, आपल्या करंटला काय करतो, पास करतो, त्याला आपण कंडक्टर म्हणतो. जो कंडक्टर आपल्या करंटला पास होऊ देत नाही त्याला आपण इन्सुलेटर म्हणतो. पण असा एलिमेंट जो की कंडक्टरला काय करतो, काही वेळेसाठी पास करतो किंवा काही कंडिशनमध्ये तो करंटला अलाव करतो आणि काही कंडिशनमध्ये करंटला अलाव करत नाही. म्हणजे अर्ध्या प्रॉपर्टी त्याच्यामध्ये कंडक्टरच्या राहतील आणि अर्ध्या इन्सुलेटरच्या राहतील, त्याला आपण सेमीकंडक्टर म्हणतो. मग कंडक्टरमध्ये ऑल टाइप्स ऑफ जे मेटल राहतील ते कसे देतात, कंडक्टरमध्ये येतात. आणि या दिलेल्यापैकी बघा, युरेका, एबोनाइट, मॅग्नीन आणि जर्मेनियम, याच्यापैकी जे हे युरेका आणि मॅग्नीन आहे ना, हे आपले मेटल्स आहेत किंवा आपण त्याला काय म्हणू, झिरो टेम्परेचर कोएफिशिएंट म्हणजे रेजिस्टन्स टेम्परेचर कोएफिशिएंट कोणाचा आहे, त्याचा 0 आहे, त्याचे ते काय झाले, मटेरियल झाले. तर याच्यामध्ये माहिती का, सिलिकॉन, बघा सेमीकंडक्टर मध्ये एक्झाम्पल याच्यात मेटल येईल, ऑल टाइप्स ऑफ मेटल, याच्यामध्ये येणार सिलिकॉन, जर्मेनियम किंवा त्याला आपण गॅलियम आर्सेनाइड म्हणतो. म्हणजे हे 3च मटेरियल तुमचे कशामध्ये येणार, सेमीकंडक्टर मध्ये येणार. मग याच्यापैकी इथं जर्मेनियम दिलेलं आहे, म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार, ऑप्शन नंबर डी, याचं काय येणार, बरोबर उत्तर राहणार. क्वेश्चन नंबर 3 बघा, व्हॉट इज द इंडिकेट ऑफ निऑन पोलॅरिटी इंडिकेट यूज इन अ चेकिंग AC सप्लाय. आता काय होतं की निऑन पोलॅरिटी, निऑन म्हणजे काय, जर तुम्ही तुमचा टेस्टर असेल, त्या टेस्टरमध्ये नाही का एक लॅम्प असतो, त्या लॅम्पला आपण निऑन लॅम्प असं म्हणतो. आता काय होतं माहिती का, जो निऑन लॅम्प असतो ना त्याच्यामध्ये नाही का दोन इलेक्ट्रोड असतात. म्हणजे दोन्ही इलेक्ट्रोड म्हणजे 2 इलेक्ट्रोड आहेत. मग आता हे इलेक्ट्रॉड नाही का, जर तुम्ही AC सप्लाय सोबत लावले तर वेगळे ग्लो होणार आणि DC सोबत लावले तर वेगळे ग्लो होणार. आता कसं, जे 2 इलेक्ट्रॉन आहे, समजा जर तुम्ही AC सप्लाय सोबत जर का तो इलेक्ट्रोड लावला ना, म्हणजे निऑन लॅम्प लावला, त्याचे दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रोड काय होतात, ग्लो होतात. पण तोच जर का DC सोबत लावला तर त्याचा कोणता तरी एक इलेक्ट्रोड ग्लो होतो. मग तो एक कोणता होतो, की ज्या साईडला बघा AC सप्लाय असेल तर काय होणार, दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रोड काय होणार, ग्लो होणार. जर तुमचा सप्लाय DC असेल तर एकच इलेक्ट्रोड ग्लो होणार. मग त्याच्यापैकी पोलॅरिटी बघा, आपल्याला काय विचारलं, पोलॅरिटी टेस्ट करण्यासाठी. पोलॅरिटी टेस्ट म्हणजे आपल्याला फेज कोणता आहे आणि न्यूट्रल कोणता आहे हे ओळखायचं, किंवा डीसी सोर्स. बघा याच्यात फेज न्यूट्रल समजेल आणि जर DC सप्लाय असेल तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह समजेल. काय समजेल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. मग आपल्याला जर समजा आपण फेज मध्ये बघा, टेस्टर नॉर्मली जर लावलं, जर ग्लो झालं तर आपण काय म्हणतो, तो फेज आहे आणि दुसरावाला न्यूट्रल आहे. पण डीसीच्या सोर्समध्ये काय होतं माहितीये का, जर तुम्ही तुमचा लॅम्प, हा निऑन लॅम्प जर का तुमच्या निगेटिव्ह साईड म्हणजे जर लागला, जर ज्या साईडला तुम्ही पॉझिटिव्ह कनेक्ट करणार त्या साईडचा इलेक्ट्रोड लागणार नाही, ज्या साईडचा म्हणजे ज्या साईडला तुम्ही निगेटिव्ह कनेक्ट करणार त्या साईडचा इलेक्ट्रोड तुमचा ग्लो होणार.
म्हणजे जर डीसी सप्लाय बघा या साईडला पॉझिटिव्ह आहे आणि या साईडला निगेटिव्ह आहे, तर जो निगेटिव्ह साईडचा इलेक्ट्रोड आहे तोच ग्लो झाला, पॉझिटिव्ह साईडचा इलेक्ट्रोड ग्लो झाला, याच्यामध्ये नाही झाला. तसंच सेम याच्यामध्ये बघा, ज्या साईडला आपण निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट केलं त्याच साईडचा इलेक्ट्रोड ग्लो होत असतो. पण यांनी काय विचारलं आपल्याला, यांनी विचारलं इथे एसी साठी, तर एसी साठी काय होतं बघा, ऑप्शन नंबर ए काय म्हणतो, बोथ इलेक्ट्रोड विल बी ग्लो, म्हणजे एसी साठी काय होणार, दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रोड ग्लो होणार. पण हेच जर का डीसी असतं तर डीसी मध्ये फक्त आणि फक्त काय होतो, एकच ग्लो होतो, आणि तो पण कोणता होतो, ज्या साईडला निगेटिव्ह टर्मिनल तुम्ही कनेक्ट करणार त्याच साईडचा इलेक्ट्रोड याच्यामध्ये काय होणार, ग्लो होणार. क्वेश्चन नंबर 4 बघा, कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिकल एनर्जी इन युनिट कंझ्युम बाय द 500 वॅट लॅम्प फॉर 5 आवर. म्हणजे जर तुम्ही काय सांगितलं, 5 तासासाठी 500 वॅट दिव्यावर वापरल्या जाणाऱ्या युनिट मधील विद्युत ऊर्जेची गणना करा. आता एक युनिट म्हणजे किती असतं, एक युनिट म्हणजे असतं 1000 वॅट, 1000 काय राहतं वॅट. मग आता आपण एक युनिटला आपण बघा किलो वॅट आवर मध्ये युनिट असतो, किलो वॅट आवर म्हणजे एखाद्या डिव्हाइसनं एका तासामध्ये किती किलोवॅट एनर्जी वापरली त्याच्यावर त्याचं युनिट ठरतं. मग बघा आपल्याला किती तासासाठी वापरला, आपण 5 तासासाठी, म्हणजे बघा एक लॅम्प किती आहे, 500 वॅटचा लॅम्प आहे, तो 5 तासासाठी चालवला, मग टोटल एनर्जी किती कंझ्युम केली, 2500 वॅट. टोटल एनर्जी कंझ्युम केली 2500 वॅट. आणि मी तुम्हाला आत्ताच सांगितलं एक युनिट 1000 वॅट म्हणजे एक युनिट, तर मग 2500 वॅट म्हणजे बघा याला काय करायचं, सरळ सरळ काय करायचं, 1000 न डिवाइड करायचं, याचं उत्तर येणार 2.5 युनिट. किती युनिट कंझ्युम करणार, म्हणजे जर तुम्ही 500 वॅटचा बल्ब किती तासासाठी चालवला, 5 तासासाठी जर चालवला तर तो किती करणार, म्हणजे 2.5 इतके युनिट तो काय करणार, कंझ्युम करणार. ऑप्शन नंबर याचं उत्तर, ऑप्शन नंबर डी येणार याचं उत्तर. ठीक आहे. त्यानंतर बघा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ हॉट रेजिस्टन्स ऑफ बल्ब रेटेड ॲज अ म्हणजे पी म्हणजे काय झालं, 100 वॅट आणि 250 व्होल्ट. आता इथं काय दिलेलं आहे बघा, पॉवर दिली 100 वॅट आणि व्होल्टेज दिलं, व्होल्टेज किती दिलं रे, व्होल्टेज दिलं 250 व्होल्ट. मग आता पॉवरचा फॉर्म्युला काय असतो बघा, पी इज इक्वल टू असतं व्ही इंटू आय. पी इज इक्वल टू काय असतं, व्ही इंटू आय. अजून पॉवरचा दुसरा फॉर्म्युला काय असतो रे, पी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर, बरोबर. आणि पॉवरचा तिसरा फॉर्म्युला काय असतो, पी इज इक्वल टू आय स्क्वेअर इंटू आर. हे पॉवरचे 3 फॉर्म्युले तुम्हाला माहिती पाहिजे. हे 3 फॉर्म्युले आपल्याला काय विचारलं त्यांनी, आपल्याला काय फाइंड करायचं, व्होल्टेज दिलेलं आहे आणि पॉवर दिलेली आहे, आपल्याला रेजिस्टन्स फाइंड करायचा. जर बघा असा कोणता बघा, फॉर्म्युला नंबर 2 काय म्हणतो, जर आपल्याकडे काय याच्यापैकी बघा व्होल्टेज पण माहिती आहे आणि पॉवर पण येते, म्हणजे आपण रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतो. तर रेजिस्टन्स कॅल्क्युलेट कसं करणार आपण, आर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय पी. मग व्ही किती आहे, व्होल्टेज किती आहे बघा 250, म्हणजे 250 मल्टिप्लाय बाय 250 म्हणजे 250 स्क्वेअर डिवाइड बाय पॉवर किती आपली 100. एक शून्य याच्यासोबत कटणार, 25 मल्टिप्लाय बाय 25 केलं तर याचं उत्तर येतं 625 ओहम. म्हणजे याचं तुमचं बरोबर उत्तर काय येणार, 625 ओहम. ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं काय राहणार, बरोबर उत्तर राहणार. बघा हे 3 फॉर्म्युले त्यासाठी माहिती पाहिजे. आपण काय केलं, फक्त या पॉवरच्या फॉर्म्युल्यामध्ये काय केलं, म्हणजे पॉवर इकडे दिली, रेजिस्टन्स या साईडला, म्हणजे व्होल्टेजचा स्क्वेअर डिवाइड बाय केलं आपण, पॉवर केली तर आपल्याला काय भेटेल, रेजिस्टन्सची व्हॅल्यू भेटेल. आता इथं व्होल्टेज दिलं होतं म्हणून आपण हा वाला फॉर्म्युला वापरला. याच ठिकाणी जर का करंट दिला असता तर याच्यासाठी हा फॉर्म्युला वापरला असता. तिथं पॉवर आणि व्होल्टेज दिलेलं आहे आणि रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. कधी कधी पॉवर आणि व्होल्टेजून आपण करंट पण फाइंड करू शकतो. म्हणजे फॉर्म्युला नंबर 1 जर बघितलं तुम्ही, पॉवर आणि व्होल्टेज आहे तुमच्याकडे, तर आपण याच्यावरून काय करू शकतो, करंट पण फाइंड करू शकतो. क्वेश्चन नंबर 6 बघा, विच लॉ स्टेट दॅट इन अ क्लोज इलेक्ट्रिकल सर्किट, काय सांगितलं, विच लॉ स्टेट दॅट द क्लोज इलेक्ट्रिकल सर्किट द काय अप्लाइड व्होल्टेज इज इक्वल टू द सम ऑफ व्होल्टेजेस. म्हणजे कोणता कायदा सांगतो की क्लोज इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये दिलेलं व्होल्टेज हे व्होल्टेज ड्रॉपच्या बेरजे इतकं असतं. आता बघा याच्यासाठी नाही का मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, क्रिचॉफचा करंटचा नियम काय सांगतो, क्रिचॉफचा व्होल्टेजचा नियम काय सांगतो, या बाबतीत मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आता बघा त्याच्यामध्ये नाही का ओहम्स लॉ, मी याच्या आधी ओहम्स लॉ सुद्धा मी एक्सप्लेन केला. ओहम्स लॉ काय सांगतो, एखाद्या सर्किटमध्ये तुमचा करंट कसा असतो, करंट डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो व्होल्टेजच्या, आणि करंट हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो कशाच्या, 1/r. म्हणजे V इज इक्वल टू IR. हा ओहम्स लॉचा फॉर्म्युला झाला. मग त्यांनी काय विचारलं, व्होल्टेज ड्रॉप इज इक्वल टू काय सांगितलं, म्हणजे कोणता कायदा सांगतो की क्लोज सर्किटमध्ये दिलेलं व्होल्टेज हे व्होल्टेज ड्रॉपचे इतकं असतं. बघा क्रिचॉफचे 2 नियम आहेत, एक असतो क्रिचॉफचा करंटचा नियम, एक असतो क्रिचॉफचा व्होल्टेजचा नियम. त्याच्यापैकी करंटचा नियम काय सांगतो, एखाद्या जंक्शनवरती येणारा करंट हा जाणाऱ्या करंट इतका असतो. हा सांगतो KCL. कोण सांगतो, KCL. यालाच आपण फर्स्ट लॉ म्हणतो क्रिचॉफचा. कोणता लॉ म्हणतो, फर्स्ट लॉ. आणि एक असतो KVL. तो KVL काय सांगतो,
की तुमच्या सर्किटमध्ये टोटल व्होल्टेज हे व्होल्टेज ड्रॉपच्या इतकं असतं. मग हा याला म्हणतो आपण सेकंड लॉ. तर याच लॉ नुसार सांगणार आपल्याला की काय व्होल्टेज ड्रॉप हा दिलेल्या व्होल्टेज इतकं असतं. म्हणजे याचं बरोबर उत्तर राहणार क्रिचॉफचा सेकंड नियम, म्हणजे ऑप्शन नंबर काय राहणार डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार. आता बघा क्वेश्चन नंबर 7 काय म्हणतो, कॅल्क्युलेट द टोटल पॉवर सर्किट ऑफ 2 लॅम्प्स रेटेड ॲज अ 200 वॅट 240 व्होल्ट कनेक्टेड इन सिरीज. म्हणजे त्यांचं म्हणणं काय बघा, एका सर्किटमध्ये आपण काय केलं, 2 लॅम्प लावले. काय लावले? 2 लॅम्प. हा झाला लॅम्प 1, हा झाला लॅम्प 2, आणि ते दोघं एकमेकांना कसे लावले? सिरीजमध्ये लावले, L1 आणि L2. तर त्यांनी प्रत्येकाची व्होल्टेज रेटिंग बघा, दोन्ही पण सेम लॅम्प आहेत, म्हणजे 240 व्होल्ट रेटेड आहेत आणि 200 वॅटचा बल्ब आहे. मग आता याच्यासाठी काय माहितीये का, जर याच्यासाठी डायरेक्ट शॉर्टकट फॉर्म्युलाच आहे. जर तुमचे 2 नंबर ऑफ बल्ब एकमेकांसोबत सिरीजमध्ये कनेक्टेड असतील तर त्याचा फॉर्म्युला बघा काय असतो, टोटल पॉवर कंझम इज इक्वल टू P1 P2 अपॉन P1 प्लस P2. म्हणजे याचा अर्थ काय होतो, तुम्हाला टोटल किती पॉवर कंझ्युम केली हे जर सांगायचं असेल तर P1 P2 आपण P1 प्लस P2. मग पहिल्या P1 म्हणजे पहिल्या बल्बनं जेवढी पॉवर कंझ्युम केली ती, P2 म्हणजे दुसऱ्या बल्बनं जेवढी पॉवर कंझ्युम केली ती, आणि त्याच पद्धतीने आपण जर फॉर्म्युला त्यांचं टाकलं बघा, दोन्ही बल्बची पॉवर किती? 200 वॅट. मग इथे जर मी उत्तर लिहितो बघा, 200 मल्टिप्लाय बाय किती झाले? 200 अपॉन 200 प्लस 200. मग बघा 200 मल्टिप्लाय बाय 200 डिवाइड बाय 400. मग या 2 शून्य सोबत या 2 शून्य कटले, बरोबर. मग बे एक बे बेदुने 4 आणि 2 सोबत 2 1 कटला, म्हणजे इथं डायरेक्ट उत्तर येण्याचं 100 वॅट. किती उत्तर येणार? 100 वॅट. म्हणजे हे जे 2 बल्ब आहेत ना, जर तुम्ही सेम रेटिंगचे 2 बल्ब कशामध्ये लावले? सिरीजमध्ये लावले तर ते किती पॉवर कंझ्युम करतील? 100 वॅट इतकी पॉवर ते कंझ्युम करतील. म्हणजे त्याच्यामध्ये बघा ऑप्शन नंबर बी. जर तुम्ही हे पॅरल मध्ये लावले असते ना, तर पॅरल मध्ये त्यांनी जास्त पॉवर कंझ्युम केली असती. म्हणजे जेवढे समेशन आहे, म्हणजे दोघांची तुम्हाला काय करावं लागते. हा झाला सिरीजसाठी, बघा आता इथे लिहून घ्या, हा झाला सिरीजचा फॉर्म्युला. पण जर का तेच तुम्हाला पॅरल साठी विचारलं, बघा हा कशासाठी आहे? सिरीजसाठी. पॅरल साठी जर विचारलं असतं तर तुम्हाला सरळ सरळ P1 P टोटल इज इक्वल टू P1 प्लस P2 डायरेक्ट दोन्ही पॉवरची काय करावं लागली असती? ऍडिशन करावं लागली असती. हा झाला 2 बल्ब जर का सेम रेटिंगचे कशामध्ये पॅरल मध्ये कनेक्ट केले असते तर फॉर्म्युला. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स, म्हणजे टोटल रेजिस्टन्स इफ 3 रेजिस्टन्स R1 R2 अँड R3 कनेक्टेड इन अ पॅरलल सर्किट. म्हणजे समांतर सर्किटमध्ये R1 R2 आणि R3 या 3 प्रतिरोधकांच्या समतुल्य प्रतिरोधन RT हा किती असेल? जर तुमचे 2 रेजिस्टन्स एकमेकांना किंवा 3 रेजिस्टन्स एकमेकांना सिरीजमध्ये असते, बघा दोन्ही फॉर्म्युले लिहून देतो. जर तुमचे रेजिस्टन्स सिरीजमध्ये असते तर RT म्हणजे टोटल रेजिस्टन्स आला असता तुमचा R1, बरोबर आहे ना, R1 प्लस R2 प्लस R3. हे झालं सिरीजसाठी. पण जर का पॅरलल असतं तर इथं आला असता बघा, एक मिनिट, 1 अपॉन RT इज इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3. हा पॅरललचा फॉर्म्युला आहे. मग आता बघा याच्यामध्ये असा एक्झॅक्ट फॉर्म्युला तुम्हाला इथे दिसतो का रे? याच्यामध्ये बघा 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3 आहे, पण हा RT वरती आहे. याच्यामध्ये 1 अपॉन R1 मध्ये. मग जर तुम्हाला हा RT वरती न्यायचा असेल तर याला काय करावं लागतं? रेसिप्रोकल करावं लागतं. जर तुम्ही रेसिप्रोकल केलं, बघा याच्या खाली काहीच नाही, म्हणजे याच्या पूर्ण सर्किटच्या वरती 1 आहे, याच्यावरती काय 1. तर मग याला जर तुम्ही उलट केलं, बघा याच्या खाली सॉरी याच्या खाली किती 1, जर याला तुम्ही पूर्ण याला जर उलट केलं तर बघा याला उलट केल्यावर काय होणार? हा RT दिसल, कारण RT अपॉन 1 इज इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3. असा काय होईल? याचा पूर्ण म्हणजे फक्त RT असेल तर त्याचा फॉर्म्युला 1 नाही लिहिला तरी चालतो. म्हणजे जर का फक्त तुमचा RT अवेलेबल असेल तिथं, हा फॉर्म्युला करणार 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3. म्हणजे ऑप्शन नंबर डी मध्ये बघा RT इज इक्वल टू या 1 आहे, पूर्ण 1च्या डिवाइड मध्ये 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3 दिले. म्हणजे ऑप्शन नंबर काय होणार? याचं डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार. क्वेश्चन नंबर 9 बघा, व्हॉट इज द रिडिंग ऑफ द ओहम मीटर अक्रॉस द ओपन R2 रेजिस्टर. आता बघा इथं ओहम मीटर म्हणजे ओहम मीटर पहिली गोष्ट सांगा, ओहम मीटर कशासाठी वापरणार? हा वापरणार आपण रेजिस्टन्सला मेजर करण्यासाठी, रेजिस्टन्सला मोजण्यासाठी. आता इथं 2 गोष्टी लक्षात राहू द्या.
जर तुमचं सर्किट हे शॉर्ट सर्किट असेल, शॉर्ट सर्किट म्हणजे कंप्लीट असा वायर आहे, याला आपण शॉर्ट सर्किट कंडिशन म्हणतो. कशी म्हणतो? शॉर्ट सर्किट म्हणजे वायर कुठेही ओपन आहे का नाहीये, तर याचा जो रेजिस्टन्स असतो ना, याचा रेजिस्टन्स जवळपास 0 असतो. किती असतो? 0. पण जर तुमचं सर्किट बघा मधातून असं कुठून तरी ओपन आहे, याला म्हणतो आपण ओपन सर्किट. याला काय म्हणतो? ओपन सर्किट. आणि या ओपन सर्किटचा रेजिस्टन्स माहिती आहे का, इक्वल टू इन्फानाइट असतो. म्हणजे या इन्फानाइट असतो, म्हणजे या सर्किटमधून करंट फ्लो होणार का रे? नाही. आणि करंट फ्लो होणार नाही म्हणजे याचा रेजिस्टन्स किती असेल? इन्फानाइट असेल. मग आता त्यांनी काय विचारलं बघा, बघा इथं ओपन दिलं, हा रेजिस्टर यांनी मुद्दामून काय सांगितलं? ओपन रेजिस्टन्स आहे. मग जर या ओपन रेजिस्टन्सच्या अक्रॉस बघा इथपर्यंत असा सप्लाय येईल, हे सर्किट तर पुढे ओपन आहे, मग इथून करंटच जाणार नाही ना. मग जर करंट जाऊ शकणार नाही, याचा अर्थ इथं रेजिस्टन्स कसा? इन्फानाइट रेजिस्टन्स आहे. म्हणजे काय करेल त्यांनी? काय सांगितलं? उघडलेल्या R2 रेजिस्टरवर ओहम मीटरची रिडिंग काय आहे? रिडिंग काय असेल तर इन्फानाइट असेल. इंडिकेट 0 नाही. 0 इंडिकेट करेल का? तो नाही. जर ते शॉर्ट सर्किट असतं त्याने 0 इंडिकेट केलं असतं. इंडिकेट इन्फानाइट रेजिस्टन्स. इंडिकेट काय करेल? इन्फानाइट रेजिस्टन्स तो काय करेल? इंडिकेट करेल, कारण तो ओपन सर्किट आहे आणि आपल्याला माहिती आहे ओपन सर्किट मधून करंट फ्लो होत नाही, म्हणून काय राहणार? करंट फ्लो होणार नाही म्हणजे रेजिस्टन्स काय राहणार? इन्फानाइट राहणार. क्वेश्चन नंबर 10 बघा. व्हॉट इज द चेंज ऑफ रेजिस्टन्स व्हॅल्यू ऑफ द कंडक्टर इट्स डायमीटर इज डबल. आता लक्षात राहू द्या, रेजिस्टन्सचा एक फॉर्म्युला आहे, R इज इक्वल टू रो इंटू एल बाय ए. रो इंटू एल बाय ए. आता ए म्हणजे काय असतं? एरिया ऑफ कंडक्टर. आणि एरिया ऑफ कंडक्टर असतो पाय आर स्क्वेअर. आता पाय आर स्क्वेअर का असतो? कारण आपला जो कंडक्टर असतो ना तो सर्कलमध्ये असतो, सर्कलचा एरिया असतो पाय आर स्क्वेअर. मग इथं फॉर्म्युला कसा बघा, बाकीच्या गोष्टी त्यांनी काय सांगितलं? फक्त एरिया डबल केला. मग आता एरिया डबल केला बघा, आता आर विचारलं ना त्यांनी. आर म्हणजे काय असतं? जे डायमीटर, त्यांनी काय केलं? डायमीटर डबल केली. डायमीटर डबल केली की आपली रेडियस पण काय डबल होणार. मग इथं फॉर्म्युला काय बघा, एल अपॉन ए तर कॉन्स्टंट राहणार. तो काय करेल? म्हणजे R1 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 अपॉन आर स्क्वेअर. कारण पाय पण कॉन्स्टंट आहे, वरच्या सगळ्या गोष्टी कॉन्स्टंट आहे, म्हणून इथं आर स्क्वेअर वरती डायरेक्टली प्रोपोर्शनल राहणार. जर तुमचा रेजिस्टन्स किती झाला? त्यांनी काय सांगितलं? 2 न काय केलं आपण? डबल झाला. म्हणजे 1 अपॉन 2 चा स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन काय होणार? 4. याचा अर्थ जो दुसरा रेजिस्टन्स आहे ना, तो दुसरा रेजिस्टन्स 4 टाइम न कमी होणार. काय होणार? 4 टाइम न कमी होणार. म्हणून डिक्रीजेस 4 टाइम्स. किती होणार? इन्क्रीजेस 2 टाइम्स का नाही? म्हणजे डिक्रीजेस 4 टाइम्स. याचा ऑप्शन नंबर बी काय राहणार? या प्रश्नाचं बरोबर उत्तर. का बरं सांगतो मी तुम्हाला? बघा, एरिया वाढला, एरिया वाढल्यानंतर रेजिस्टन्स कमी होतो. एरिया म्हणजे बघा, डायमीटर जरी डबल झाली पण याचा स्क्वेअर होता, म्हणून 2चा स्क्वेअर 4. म्हणजे काय होणार? जो रेजिस्टन्स आहे ना 4 पटीने काय होणार? तो टोटल रेजिस्टन्स कमी होणार पहिल्या रेजिस्टन्स पेक्षा. व्हॉट इज द नेम ऑफ द रेजिस्टर? खाली दिलेल्या रेजिस्टरचं नाव काय आहे? आता बघा, पहिली गोष्ट, रेजिस्टन्स आपण कशासाठी वापरतो रे? करंटच्या डायरेक्शनला किंवा करंटला अपोज करण्यासाठी आपण काय करतो? रेजिस्टन्स वापरतो. मग काय रेजिस्टन्सचे 4 टाइप आहेत: मेटल फिल्म रेजिस्टन्स, वायर बाउंड रेजिस्टर, कार्बन फिल्म आणि कार्बन कंपोजिट रेजिस्टर. आता याच्यामध्ये काय होतं की जर समजा तुम्ही एखादा सोलेनॉइड सारखा कॉईल घेतली, त्याच्यावरती काय केलं? असे नंबर ऑफ वायरचे काय केले? टर्न केले. बरोबर आहे? टर्न केलं तर याला काय म्हणतो आपण? वायर बाउंड रेजिस्टन्स. कारण वायर आपण गुंडाळला, मग याला वायर बाउंड रेजिस्टन्स म्हणतो. जसं या एक्झाम्पल मध्ये बघा, याच्यावरती आता हे इन्सुलेशन लावलेलं आहे, कारण काय डायरेक्ट करंट वगैरे लागू नये किंवा सप्लाय हे होऊ नये म्हणून आपण काय केलं? याच्यावरती इन्सुलेशन लावलं. हा जो पहिला वाला आहे ना, हा असतो वायर बाउंड रेजिस्टन्स आहे. हाच या इमेज मध्ये दिलेला आहे. म्हणजे याचं उत्तर तर आपल्याला माहिती आहे की वायर बाउंड रेजिस्टन्स झालं. पण नेमका जो बघा याच्यामध्ये नाही का, हा यांनी काय विचारलं? मेटल फिल्म. या रेजिस्टन्सच्या आतमध्ये जे तुम्ही आकाशी कलरचे रेजिस्टन्स बघता ना, त्या रेजिस्टन्सच्या आतमध्ये नाही का मेटलच्या अशा स्ट्रीपला टाकलेल्या असतात, म्हणून त्याला आपण मेटल फिल्ड रेजिस्टर म्हणतो. तरच या दुसऱ्या याच्यात बघा, जे दुसऱ्या काय समजा थोडे चॉकलेटी कलरमध्ये जे रेजिस्टर असतात ना, त्याच्यामध्ये नाही का आपण कार्बन कंपोजिट किंवा कार्बनचं मटेरियल टाकतो किंवा कार्बन वापरतो, म्हणून त्याला कार्बन फिल्म रेजिस्टन्स म्हणते. बघा इथं हे आलं मेटल फिल्म आणि हे आलं कार्बन फिल्म. त्याच्यानंतर काय विचारलं त्यांनी? चौथा ऑप्शन काय आपलं? कार्बन कंपोजिट. म्हणजे कार्बन कंपोजिट म्हणजे सेम मी काय सांगितलं तुम्हाला, या पूर्ण रेजिस्टन्सच्या आतमध्ये काय राहील? कार्बनचं मटेरियल काय केलं? फिल केलेलं राहील. तेव्हा याला आपण काय म्हणतो? कार्बन फिल रेजिस्टर. यांनी आता काय सांगितलं? आपल्या ऑप्शनचं बरोबर उत्तर तर एकच आहे की मेटल फिल रेजिस्टर. मेटल फिल्म सॉरी वायर बाउंड रेजिस्टन्स. म्हणजे ऑप्शन नंबर बी काय झालं? या प्रश्नाचं बरोबर उत्तर झालं. बाकीचे रेजिस्टन्स बघून घ्या. क्वेश्चन नंबर 12. कॅल्क्युलेट द रेजिस्टन्स व्हॅल्यू ऑफ रेजिस्टर बाय कलर कोडिंग मेथड. आता बघा, रेजिस्टन्सच्या वरती नाही का आपण कलर कोडिंग करतो. कलर कोडिंग करतो म्हणजे बघा, याच्यात जसं याच्यामध्ये दिलेलं आहे की हा पहिला बँड आहे, दुसरा बँड आहे, तिसरा बँड आहे, हा चौथा बँड आहे. तर इथं बघा हा रेड दिलेला आहे. काय दिलेलं आहे? रेड. हा दिलेला आहे ब्ल्यू, हा दिलेला आहे ऑरेंज आणि हा दिलेला आहे सिल्वर. आता काय होतं माहितीये का, पूर्ण रेजिस्टर वरती नाही का ही कलर कोडिंग का करतात? कारण त्याच्यावरती नाही का त्या पूर्ण रेजिस्टन्सची व्हॅल्यू लिहिणं पॉसिबल नाही, कारण रेजिस्टन्स छोटे छोटे असतात. मग त्याच्यासाठी काय करतात? त्याच्यावरती कलरचे बँड लावतात. मग या कलरच्या बँडचा नाही का एक सिक्वेन्स आहे. आता सिक्वेन्स कसा येतो सांगतो मी तुम्हाला पहिले.
बघा BROY GBVGW. आता हा बी म्हणजे काय, पहिला बी म्हणजे ब्लॅक, बरोबर, ब्लॅक, ब्राऊन, रेड, ऑरेंज, येल्लो, ग्रीन, ब्ल्यू, व्हायलेट, ग्रे आणि व्हाईट. आता याला काय करायचं, प्रत्येकाला एक नंबर द्यायचा. बघा 0 पासून सुरू करा. 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. मग आता आपण काय करणार बघा, या म्हणजे डाव्या साईडपासून उजव्या साईडला जायचं. तर बघा पहिला बँड कोणता लागला आपला, रेड. पहिला आणि दुसरा बँड ऍज इट इज लिहून घ्यायचा. पहिला आणि दुसरा बँड काय करायचा, ऍज इट इज लिहून घ्यायचा. आणि तिसरा बँड मल्टिप्लाय मध्ये 10च्या डोक्यावरती तिसरा बँड आपण लिहिणार. मग आता पहिला बँड किती आहे, रेड. रेडची बघा, रेडचं व्हॅल्यू किती आहे, 2. त्याच्यानंतर काय येणार, ब्ल्यूची व्हॅल्यू. ब्ल्यूची व्हॅल्यू बघा किती येतं, ब्ल्यू येणार 6 मल्टिप्लाय बाय 10च्या डोक्यावर किती, कोणता आहे बँड, ऑरेंज. म्हणजे ऑरेंजची व्हॅल्यू येते 3, म्हणजे 10⁻³ आता याच्यानंतर हे सिल्वर आहे बघा, याच्यात नाही का टॉलरन्स असतो. एक असतं बघा गोल्ड, सिल्वर आणि नो कलर. जर गोल्ड असेल तर तुमचा टॉलरन्स किती असतो, ±5%. जर सिल्वर असेल तर तुमचा टॉलरन्स असतो ±20%. आणि जर याला असतो 10% आणि हा असेल तर ± किती पर्सेंट असतो, 20% याचा काय राहतो, टॉलरन्स राहतो. आता याच्या बाबतीत नाही का मी डिटेलमध्ये वाटलंच, तुम्ही जर का तुम्हाला पूर्ण डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल, तुम्ही काय करा, कमेंट करून सांगा मला, मी याच्यावरती डिटेल एक्सप्लेनेशन व्हिडिओ बनवतो. पण आता सध्या आपल्याला काय करायचं, फक्त आपण ही व्हॅल्यू काढली. आता इथं कोणता कलर आहे, सिल्वर, म्हणून सिल्वर करंट म्हणून किती येणार, ±10%. ±10% ही याची काय होणार, व्हॅल्यू होणार. मग हा बघा 26 म्हणजे ऑप्शन नंबर बघा, याच्यात काय 26 10⁻³ वॅट ±10%, म्हणजे ऑप्शन नंबर बी काय राहणार, याचं बरोबर उत्तर राहणार. आता जर का अजून डिटेलमध्ये घ्यायचं म्हटलं ना, तुम्ही मला सांगा, जर घ्यायचं असेल तर आपण पूर्ण लेक्चर याच्यावरती घेऊ. क्वेश्चन नंबर 13 बघा, व्हाय द ओहम मीटर इज ग्रॅज्युएट विथ नॉन लिनियर स्केल. त्यांचं म्हणणं काय, ओहम मीटर हा नॉन लिनियर स्केल, ओहम मीटरची नॉन लिनियर स्केल का असते. जर तुम्ही बघितलं इथं बघा, इथं इन्फानाइट आहे, इथं 10, काही अंतरावर 8, नंतर परत 1K 100, म्हणजे असं काय उंडालं माहितीये का, याच्यामध्ये या स्केलमध्ये नाही का इक्वली स्केल नाहीये. जसं आपण बघा, आपण जी स्केल वापरतोय, स्केलवरती बघा 0 1 2 3 4 5 6 असं इक्वली दिलेलं असतं. याच्यामध्ये काय इक्वली दिलेलं नाहीये, म्हणजे कधी 300 आणि 200 मध्ये गॅप जास्त आहे, परत काय झालं 100 आणि 0 मध्ये गॅप कमी आहे. मग त्यांचं म्हणणं की अशी या स्केलला म्हणायचं नॉन लिनियर स्केल. काय म्हणतो आपण, नॉन लिनियर स्केल. मग त्यांचं म्हणणं ही नॉन लिनियर स्केल का बरं आहे. आता पहिली गोष्ट, हा ओहम मीटर मी तुम्हाला सांगितलं होतं, ओहम मीटर नाही का, ओहम मीटर म्हणजे रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी वापरतो. आणि रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय असतो, V = I × R. म्हणजे बघा, रेजिस्टन्स = V/I असतं. आणि मी आपण ओहम्स लॉ मध्ये आधीच शिकलो की बघा, करंट हा रेजिस्टन्सला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मग काय असतं, ज्यावेळेस आपण ओहम मीटर वापरतो, ओहम मीटर मधून आपण काय करतो, ओहम मीटर मधून करंट फ्लो करतो त्या ज्याचा रेजिस्टन्स आपल्याला मोजायचा त्याला, आणि त्याला नेमका त्या करंटला किती अडथळा भेटला किंवा त्याच्यातून करंट किती पास झाला, याच्यावरतून आपण काय करतो, रेजिस्टन्सची व्हॅल्यू डिफाईन करतो. मग जर हा करंट याला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, जर तो डायरेक्टली प्रोपोर्शनल, जसं आर आणि व्ही कसं डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, जर तुमची कोणतीही गोष्ट एकमेकाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल तर तुमची स्केल लिनियर येते. कोणती येते, स्केल लिनियर येते. आणि जर तुमची गोष्ट इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असेल तर तुमची स्केल कशी येते, नॉन लिनियर येते. मी आत्ताच सांगितलं, करंट आणि रेजिस्टन्स एकमेकांना काय इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात, म्हणून ओहम मीटरची स्केल काय असते, नॉन लिनियर असते. मग ऑप्शन बघा काय येतं, व्होल्टेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स. हे बरोबर आहे, वाक्य बरोबर आहे, पण याच्या मागचं कारण चुकीचं आहे. कारण काय आहे, करंट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेजिस्टन्स, म्हणजे ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. काय असतो, आपला करंट हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो रेजिस्टन्सला, म्हणून या काय असतं, जी स्केल असते ना ती नॉन लिनियर असते. ऑप्शन नंबर बी. बघा, कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ अननोन रेजिस्टन्स इन RDC. आता हा पण काय माहिती का, व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्क आहे. याच्यामध्ये जर का तुम्ही व्हीटस्टोन ब्रिजचा माझा मी कंप्लीट एक व्हिडिओ बनवलेला आहे व्हीटस्टोन ब्रिजवरती, जर तो नसेल बघितला तर तोही तुम्ही बघून घ्या. व्हीटस्टोन ब्रिज मध्ये काय असतं माहितीये का, जर एखादा ब्रिज आहे समजा, त्या व्हीटस्टोन ब्रिजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कंडिशन सांगितली. बघा काय होतं, इथं आपण गॅल्व्हॅनोमीटर लावतो. जर समजा
बघा याच्यात काय असतं, जर तुमचे जे ऍडजस्टंट ब्रिज आहेत या ऑपोजिट ब्रिजचं मल्टिप्लिकेशन किंवा बघा आता हा PAD आहे, RAD इथं लिहून देतो परत मी, हा AB आहे वाटतं, हा AB AD RBC आणि RDC. म्हणजे व्हीटस्टोन ब्रिज काय सांगतो, जर तुमचा ब्रिज हा बॅलन्स असेल ना, तर बॅलन्स ब्रिज असल्यानंतर या गॅल्व्हनोमीटर मधून जाणारा करंट काय असतो, 0 असतो. मग ही बॅलन्स ब्रिज कंडिशन काय सांगते बघा, जसं यांनी सांगितलं RAB अपॉन RAD इज इक्वल टू काय सांगितलं, RBC अपॉन काय असतं, RDC. ही जर कंडिशन तुमची सॅटिस्फाय होत असेल तर हा काय म्हणू आपण याला, बॅलन्स ब्रिज कंडिशन आहे. मग ते काय करतात, कोणत्याही 3 व्हॅल्यूचे रेजिस्टन्स, 3 व्हॅल्यू या 3 याच्या व्हॅल्यू आपल्याला देतील आणि ते काय सांगतील, बॅलन्स ब्रिज कसा आहे, बॅलन्स आहे तर तुम्हाला चौथा रेजिस्टन्स फाइंड करायचा आहे. त्यांनी हेच सांगितलं बघा, कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ अननोन रेजिस्टन्स RDC इन व्हीटस्टोन ब्रिज. म्हणजे या व्हीटस्टोन ब्रिज मध्ये RDC जो दिलेला आहे त्याची काय करायची, आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची. मग रिमेनिंग 3 दिलेले असतील बघा, RAB किती आहे, 500. RAB डायरेक्ट व्हॅल्यू टू RAB किती आहे, 500. RAD किती आहे बघा, हा AD आहे, AD किती आहे, 15 वॅट. नंतर काय अजून कोणता आहे, RBC, QBC किंवा हा QBC किती आहे, 300 डिवाइड बाय X. मग आता तुम्ही काय करणार, या X ला एका साईडला न्या, X इज इक्वल टू 300 मल्टिप्लाय बाय हे बघा, हे 15 या साईडला जातील, 15 अपॉन किती होणार, 500. या 2 सोबत हे 2 शून्य कटले, 5 1 5, 5 त्रिक 15 आणि 3 त्रिक 9. म्हणजे X ची व्हॅल्यू किती आली तुमची, 9 ओहम. X ची व्हॅल्यू किती आली, 9 ओहम. म्हणजे ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं करणार बरोबर उत्तर येणार. आता बघा ही बॅलन्स ब्रिज कंडिशन नाही का तुमच्या लक्षात पाहिजे. आता हे बघा इथं ABCD काही दिलेलं राहू, एक गोष्ट लक्षात राहू द्यायची फक्त, जे पण अपोजिट वाले असतील ना काय करायचं, या अपोजिट वाल्यांचं एक तर मल्टिप्लिकेशन करायचं किंवा या दोन्हींना काय करायचं, एका खाली एक लिहायचं. आता कसं सांगतो मी तुम्हाला, मी समजा इथं काय केलं, इथं म्हटलं हा P आहे, हा Q आहे, हा R आहे आणि हा S आहे. तर याच्यासाठी कंडिशन कशी येणार, P अपॉन R इज इक्वल टू Q अपॉन S किंवा या सांगितलं मल्टिप्लाय करायचं, PS इज इक्वल टू RQ. ह्या दोन्ही पण, या दोन्हीला कंडिशन, याला काय म्हणू आपण, बॅलन्स ब्रिज जर का बॅलन्स असेल तर या कंडिशन सॅटिस्फाय होतो. असं म्हणजे बघा, हे मी एक्सप्लेन तुम्हाला नाही का त्या व्हीटस्टोन ब्रिजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा एक्सप्लेन केलेलं आहे या बाबतीत. क्वेश्चन नंबर 15 बघा, विच ऑफ द मटेरियल इज हॅव्हिंग अ निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट प्रॉपर्टी. खालीलपैकी असं कोणतं मटेरियल आहे की ज्याची टेम्परेचर कोएफिशियंट प्रॉपर्टी कशी आहे, निगेटिव्ह आहे. आता लक्षात घ्या, 3 टाईपचे मटेरियल असतं. एक असतं PTC, त्याला आपण पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट म्हणतो. एक असतं NTC, ज्याला आपण निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट म्हणतो. आणि त्याच्यानंतर असतं ZTC, म्हणजे झिरो टेम्परेचर कोएफिशियंट, याला आपण झिरो टेम्परेचर कोएफिशियंट म्हणतो. मग बघा या PTC मध्ये नाही का ऑल टाइप्स ऑफ मेटल येतात, मेटल किंवा याला आपण कंडक्टर म्हणतो. काय म्हणतो याला, कंडक्टर. याच्यामध्ये नॉन मेटल किंवा याला इन्सुलेटर म्हणतो किंवा याच्यात सेमी कंडक्टर सुद्धा येतात. काय येतात, सेमी कंडक्टर. आणि याच्यामध्ये नाही का ते मी सांगितलं 3 असं, युरेका, मॅग्नीन आणि कॉन्स्टंटन. हे मी आता परत एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला. पण आता काय त्याला NTC विचारल्यांनी निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट, तर निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट एक तर इन्सुलेटर बघा किंवा काय बघा, सेमी कंडक्टर बघा. मग आता सेमी कंडक्टर आहे की तर नाही, हे बघा कॉपर हा कंडक्टर आहे तर हा पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट जाईल. युरेका आणि मॅग्नीन नाही का हे झिरो टेम्परेचर कोएफिशियंट आहेत, त्याच्यामुळे हे झिरो टेम्परेचर झाला. हे बघा हा झाला पहिला, हा झाला ZTC, हा झाला PTC, हा झाला ZTC. मग आता उगा मायका पेपर असतो बघा, मायका हा एक इन्सुलेटर आहे म्हणून हा होणार NTC, म्हणजे निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. मायका असो, पेपर असो किंवा कोणत्याही प्रकारचं इन्सुलेटर जर का असतं तर ते इन्सुलेटर कशामध्ये आलं असतं, निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट मध्ये आलं असतं. क्वेश्चन नंबर 16 बघा, व्हॉट इलेक्ट्रिकल क्वांटिटी आर रिलेटेड इन ओहम्स लॉ. आता मी सांगितलं की ओहम्स लॉ मध्ये, ओहमच्या नियमामध्ये कोणत्या विद्युत प्रमाणाचा संबंध आहे. जो ओहम्स लॉ आहे ना, आपला ओहम्स लॉ बघा आपण पहिलेच बघितलं, V इज इक्वल टू काय असतो, V इज इक्वल टू I इंटू R. मग या ओहम्स लॉ मध्ये म्हणतात कशाचा काय दिलेलं आहे त्यांनी, कोणत्या क्वांटिटी दिलेल्या आहेत. आता ऑप्शन आहे बघा, करंट आहे, रेजिस्टन्स आहे, पॉवर आहे का, पॉवर नाहीये, तिथं व्होल्टेज आहे. करंट आहे, व्होल्टेज आहे आणि रेजिस्टन्स आहे, म्हणजे ऑप्शन नंबर बी याचं बरोबर उत्तर आहे. बघा करंट, व्होल्टेज आणि रेजिस्टन्स, मग याच्यात रेजिस्टिव्हिटी आहे, रेजिस्टिव्हिटी म्हणजे रो असतं, तर रेजिस्टिव्हिटी नसते. याच्यात काय असतं माहिती आहे का, करंट, व्होल्टेज आणि रेजिस्टन्स असतो. बघा व्होल्टेज, रेजिस्टन्स आणि करंट डेन्सिटी पण नाहीये, फक्त करंट. बघा फक्त करंट, फक्त रेजिस्टन्स आणि फक्त व्होल्टेज, या तिन्हीचं रिलेशन दाखवणारा लॉ म्हणजे कोणता असतो, आपला ओहम्स लॉ असतो. म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर करणार ऑप्शन नंबर सी, करंट, व्होल्टेज आणि रेजिस्टन्स या प्रश्नाचं बरोबर उत्तर करणार.
बघा अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये एकूण 16 प्रश्न काय केले एक्सप्लेन केलेले आहेत. यानंतरचे जे बाकीचे प्रश्न इलेक्ट्रिशियन म्हणजे ते मॉडेल चौथा मॉड्यूलचा जो पार्ट 2 आहे हा मी याच्यानंतरच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेल. तोपर्यंत जर तुम्हाला या पूर्ण लेक्चरमध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही मला खाली कमेंटमध्ये विचारू शकता. माझं इंस्टाग्राम चॅनल आहे ITInstructor प्रशांत, त्याच्यावरती तुम्ही मेसेज करून सुद्धा मला विचारू शकता. असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आजचा व्हिडिओ इथंच संपला. धन्यवाद.